यानंतर दुसरी महत्वाची उपपत्ती आहे ती रॉबर्ट गॅग्ने याची. गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. आता हा जो गॅग्ने होता याच्यावर सुद्धा बघा मागच्या 2 वर्षामध्ये प्रश्न येत आहेत पेपर 2 मध्ये. पेपर 2 मध्ये रॉबर्ट गॅग्नेला थोडं हे केलेलं आहे बघा. त्याची जी काही उपपत्ती आहे त्या उपपत्तीमध्ये जे काही पायऱ्या आहेत, स्तर आहेत, त्यांना 8 स्तर सांगितले. ते स्तर विचारले जातात. हे स्तर झाल्यानंतर ते किंवा 4-5 स्तर दिले जातात आणि त्याच्या योग्य क्रम लावा म्हणून सांगितलं जातं. असा हा रॉबर्ट गॅग्ने आणि त्याचा आपल्याला बघायचं आहे रॉबर्ट गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययनाची उपपत्ती. ह्या रॉबर्ट गॅग्नेनं अध्ययन विषयक मानसशास्त्रीय तत्व प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. रॉबर्ट गॅग्ने हा तसा तर एक वैमानिक होता. काय होता? वैमानिक होता. आणि त्या वैमानिकानं मांडलेली ही त्याची उपपत्ती आहे. त्यानं सांगितलं की अध्ययन हे सगळ्यांचे सारखे नसते आणि जे काही शिकणार आहे ते पण सारखं नसतं. हे वेगवेगळं असतं. प्रत्येकामध्ये समभाव असतो, प्रत्येकामध्ये वेगळे पण असतं आणि ते घडत असताना प्रत्येक अध्ययनाला एक स्तर असतात आणि त्या स्तरातूनच अध्ययन लर्निंग होतं हे त्याला सांगायचं आहे. त्यासाठी रॉबर्ट गॅग्नेनं अध्ययनाच्या 8 स्तर मांडले. किती स्तर मांडले? 8 स्तर मांडले. हे तुमच्या समोर 8 स्तर दिसत आहेत का? त्यानुसारच आपल्याला हे सगळं काही बघायचं आहे. आता हे जे 8 स्तर आहेत या 8 स्तरानुसार अध्ययन होतं असं त्याला म्हणायचं. आता माझ्या प्रश्नाचं फक्त उत्तर द्या. आपण सायकल चालवायला शिकतो की नाही? हो. कसं चालवतो? पायाने. वाव. आणि हातात काय करतो? हँडल हाताने हँडल वगैरे. हा. आणि बर कसं चालवतो म्हणतोय मी. शिकताना कसं शिकवतो? तर प्रत्यक्ष सायकल पडतो. घेऊन प्रत्यक्ष पहिला आपण चालत जातो आणि त्याला पण चालवतो. मग त्यानंतर हळूहळू सीटवर बसणं, ब्रेक, ओके. बॅलन्स होत नाही एकदा. मोटरसायकल पण असं शिकतो ना? हो हो. सर. कार किती वेळा पडतो आपण. कार सुद्धा असं शिकतो ना? बॅलन्स करून शिकायचं. असं शिकतो का कार? कार नाही. कार असं शिकत नाही आपण. कार कसं शिकतो आपण चालवायला? पट्टा वगैरे लावून शिकायचं. सायकल, मोटरसायकल, 4 चाकाची गाडी हे शिकत असताना आपण प्रत्यक्ष वस्तू बरोबर शिकत असतो. आहे की नाही? प्रॅक्टिस करतो. चालवताना आपण बॅलन्स कुठल्या गोष्टी कसं करायचं त्याच्यामधलं असणारं तादात्म्य आणि साधर्म्य आणि त्याच्यामध्ये होणारा जे काही सहसंबंध आहे, कुठलं गोष्ट काय केल्यानंतर काय करावी लागते हे शिकतो आपण. बरोबर? मग आता विमान चालवत असताना कसं शिकावं बरं? असं शिकायचं? विमान कसं चालवायला शिकायचं? नाही नाही शिकायचं विमान तुम्हाला? नाही विमान चालवताना गाडीसारखं शिकता येत नाही. हा. बाकीच्या गाड्यांसारखं शिकता येत नाही. मग कसं शिकावं लागेल? त्याला ती कुठली मेथड म्हणतात, व्हिडिओवर. कसं शिकावं? विमानात बसून असं मस्तपैकी चालवावं. जसं सायकलला तुम्ही घेऊन फिरता, सायकल चालताना पडतो, चढतो, परत उचलतो, बसतो. विमान चालवत असताना कसं शिकायचं बरं विमान? बोली कसं शिकायचं? ट्रेनिंग ट्रेनिंग घेऊन शिकायचं. भरपूर स्टडी करून. आता प्रत्यक्षामध्ये आपण काय करतो? सायकल, मोटरसायकल, गाडी चालवत असताना प्रत्यक्ष त्या वस्तू बरोबर आपण घेऊन फिरून करत असतो. विमानाला तसं करता येत नाही. कारण तुम्ही विमान चालवायला गेले, उडवताना ते पडलो, केलं, काय झालं काय ते काय सोपं आहे का? तो ते विमान चालवत असताना विमान प्रत्यक्षामध्ये तुमच्या हातात दिलं जात नाही. त्याला स्टिम्युलस सिस्टीम असं म्हणतात. हा. त्या वातावरणामध्ये कसल्या वातावरणामध्ये तुम्हाला विमान शिकवलं जातं. तुम्हाला एका खोलीमध्ये विमानासारखंच असणाऱ्या खोलीमध्ये बसवलं जातं आणि तुम्ही विमान लँड करत आहात आणि उतरवत आहात. अनुभव येणार
तुम्हाला वातावरण निर्माण केलं जातं. तुम्ही आभाळात जात आहात. आवाज येत नाही सर तुमचा. प्रत्यक्षामध्ये विमान हातामध्ये कधीच उडवायला दिलं जात नाही. तुम्हाला तशा खोलीमध्ये बसून तशा वातावरणामध्ये विमान शिकवलं जातं. प्रत्येक सिग्नल, प्रत्येक गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतात आणि त्या गोष्टी शिकत असताना तशा वातावरणात शिकवल्या जातात आणि एकदा का तुम्हाला ते सिस्टीम आणि मग तशा वातावरणामध्ये तुम्हाला ते दिलं जातं. आणि रॉबर्ट गॅगने सुद्धा असाच हा पायलट होता आणि मग त्या पायलटमध्ये ते विमान शिकत असताना त्याला नेमकं काय काय करावं लागलं आणि मग मी विमान कसं शिकलो याच्यावरून त्यांनी ही उत्पत्ती मांडली. बघा कुठून कसं झालं, त्याला काय, हा मानसशास्त्रज्ञ वैमानिक आणि त्या वैमानिकातून त्याने हे 8 स्तर मांडले. त्याला शिकवत असताना, एखादं अध्ययन होत असताना, शिकत असताना ह्या पायऱ्यातूनच जावं लागतं असं त्यानं सांगितलं. जसं आता टॉलमेननं सांगितलं होतं संकेत अध्ययन, त्यामुळं ह्या जे काही आपलं रॉबर्ट गॅगने आहे यानं सुद्धा आपल्या अध्ययनाच्या पहिल्या स्तरामध्ये, हा पहिला स्तर आहे, या पहिल्या स्तरामध्ये त्यानं सांगितलं की अध्ययन होत असताना पहिलं होतं ते म्हणजे संकेत अध्ययन, साइन लर्निंग म्हणजे सिग्नल लर्निंग. कधी पण होत असताना आपण सिग्नलनं शिकतो, एखाद्या संकेतानं शिकतो, है की नाही, खाना-खुणाने शिकतो. जसं की घरामध्ये आपण काम करत आहे आणि डोर बेल वाजली तर आपण काय करतो, दरवाजा उघडतो की बंद करतो? उघडतो का बरं उघडलं तुम्ही दरवाजा? आवाजामुळे. म्हणजे तुम्हाला संकेत मिळाला की बाहेर कोणीतरी आलेलं आहे. ते वेगवेगळे संकेत आहेत, हेच आहे असं नाहीये. डोरबेल असेल किंवा वेगळे, मग आपण पाहिलं की चौकामध्ये सिग्नल लागला. ह्या प्रत्येक स्तरातून आपण शिकत असतो की अध्ययन होतं. ह्या प्रत्येक स्तरातून, प्रत्येक गोष्टीतून आपण लर्निंग करत असतो. या स्तरामधला पहिलं स्तर संकेत आहे आणि हे संकेत आहे, लर्निंग आहे आणि ह्याच्यातून आपण शिकतो. हे स्तर पूर्ण झाल्याशिवाय, ही श्रृंखला पूर्ण झाल्याशिवाय पुढच्या चैनमध्ये आपण जाऊ शकत नाही. बघा प्रत्येक जे स्तर आहे ना, प्रत्येक स्तर एकमेकावर अवलंबून आहेत. प्रत्येक स्तर एकमेकावर अवलंबून आहे. पहिली चेन पूर्ण झाल्याशिवाय दुसऱ्या चेनवरती जाऊ शकत नाही, असं रॉबर्ट गॅगनेचं मत आहे. पहिला आहे संकेत अध्ययन, दुसरा आहे साधक अभिसंधान किंवा उद्दीपक प्रतिसाद अध्ययन, रिस्पॉन्स येणार, साधक अभिसंधान किंवा उद्दीपक प्रतिसाद, स्टिम्युलस रिस्पॉन्स ज्याला आपण म्हणतो. आणि ह्याच्यामध्ये जे आहे आता पहिलं जे संकेताध्ययन होतं, हे संकेताध्ययन पॅव्लॉवचं पण आहे. पॅव्लॉवनं सुद्धा संकेत केला की नाही, बेल वाजली मग अन्न आलं. यानं असं 2-3 जणांचे मिळून घेतलेलं आहे. आता दुसरा जो आहे तो म्हणजे साधक अभिसंधान. साधक अभिसंधान हे स्किनरच आहे की नाही. म्हणजे प्रत्येक पायरीमध्ये ते कुणाला कुणाला फॉलो करून त्याने हे केलेलं आहे आणि हे करत असताना जे अध्ययन होतं ह्या प्रत्येक स्तरातून होतं हे त्याला दाखवून द्यायचं आहे. साधकामध्ये काय होतं, एक प्रकारची क्रमबद्ध अशी शृंखला तयार होते आणि ती शृंखला विकसित झाली म्हणजेच अध्ययन कौशल्य येतं, हे त्याला सांगायचं आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये एखाद्या विशिष्ट वस्तूशी, एखाद्या शब्दाशी ज्या वेळेस आपलं एक संबंध निर्माण होतो त्यावेळेस ते लर्निंग होतं असं त्याला म्हणायचं आहे. आता हे पहा, तिसरं स्टेप जे आहे ते शृंखला अध्ययन. शृंखला अध्ययन मध्ये काय होतं, चेन लर्निंग आपण म्हणतो. आता चेन लर्निंग मध्ये बघा कशा पद्धतीने चेन लर्निंग होते. आता बॉडमास सिस्टीम आहे गणितामध्ये, आहे की नाही. ह्याच्यामध्ये बेरीज, वजाबाकी, भागाकार, गुणाकार करून आपल्याला ते गणित सोडवावं लागतं. त्याच्यामध्ये आपण डायरेक्ट जसं दिसतं तसं सोडवतो का आपण बॉडमास सिस्टीमनं जेव्हा गणित सोडवतो तर कसं सोडवतो, दिलेलं गणित बॉडमास सिस्टीमचं असेल
काय काय घेतो आपण पहिलं? बेरीज घेतो, वजाबाकी घेतो, भागाकार घेतो, गुणाकार घेतो. मायनस मल्टिप्लाय. हा, सुरुवातीला जे येणारं भागाकार किंवा गुणाकारापैकी एक घेतो आणि मग आपण बेरीज वजाबाकीकडे जातो. हे काय केलं आपण? चेन न गेलो आपण, बरोबर. तसं सायकल शिकत असताना, एखादी कृती करत असताना, एखादं कार्यकौशल्य शिकत असताना सुद्धा आपण चेनच जातो, बरोबर आहे की नाही? जसं की सुरुवातीला सायकल शिकत असताना सायकल धरतो आपण, मग ते हाताने चालवत चालवत घेऊन जातो, मग पॅन्डल त्याच्यावरती पाय ठेवतो, मग एक पॅन्डलने दुसरं पॅन्डल हळूहळू मारत मारत आपण शिकतो, बॅलन्स धरतो, बॅलन्स करता करताच आपण ब्रेक, घंटी आणि समोर लक्ष देणं या सगळ्या गोष्टी करतो. हेच आहे चेन लर्निंग. आता तुम्ही सुद्धा चेन लर्निंगच करत आहात. पहा, मी सांगत आहे, तुम्ही ऐकत आहात, त्याचबरोबर तुम्ही डिस्प्लेला पाहत आहात आणि मग डोक्यामध्ये विचार आला की ते विचार सुद्धा विचारत आहात. म्हणजे एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीवर अनुभव करत करत ती शृंखला तुम्ही पूर्ण करत आहात. मग या शृंखलेचे सुद्धा दोन प्रकार येतात. एक आहे शाब्दिक शृंखला आणि दुसरे आहे कारक शृंखला. शाब्दिक शृंखला म्हणलं की शब्दाने तयार होणारे चेन लर्निंग मध्ये बघा, शब्दाने होणारे असतात बघा, दोन शब्द सारखेच येतात एका बरोबर. कोणकोणते शब्द असतील बरं असे? खडखड, धडधड, है की नाही? मळमळ. ते आले की नाही? असे भरपूर शब्द असतात शब्द शृंखलेनुसार येतात की नाही? रायमिंग वर्ड्स येतात बघा, एखाद्या कविताचे शब्द येतात यमक जुळणारे, येतात की नाही? हो. कसले ते च वरून तयार होणार, चांदी की चमचेचे चाचे, काय चाचा की काय की ते च पासून होणारे? च पासून तयार होणारे एक आहे ना, ते शृंखला आहे बघा. चाचा की चाची काय की ते काय तर आहे बघा. चांदी के चमचे से चाचा को चटनी चबाई. हा, करेक्ट आहे की नाही? धड़क सिंह के धड़कने से धड़कती हैं खिडकियां, खिडकियों के खडकने से खडकता है खडक सिंह. ते काय पा, हे शब्द शृंखला आहेत नाही, हे चेन आहे. एका शब्दाने किंवा एका शब्दावर आधारित बनवलेलं हे पण चेन लर्निंग होतं. दुसरं आहे शाब्दिक झाल्यानंतर ना कारक कौशल्य, त्याचे मोटार चेन म्हणतो आपण. ते मागा तुम्हाला सांगितलं, सायकल शिकवताना आपण जे लक्ष देतो, पोहायला शिकणं, आहे की नाही? किंवा वेगवेगळ्या गोष्टी आपण शिकतो, जसं की शिलाई मशीनवर काम करत असताना सुद्धा ते मोटार चेन आहे. त्याच्यानंतर कार चालवणं मोटार चेन आहे आणि त्याच्यातून आपण शिकत असतो असं त्याला सांगायचं. त्यानंतर ना येतो तो म्हणजे चौथा स्टेप, शब्द साहचर्य अध्ययन. हे सगळ्यात महत्वाचं आहे पहा. आता शब्द साहचर्य, संबंध जोडायचा आहे कुणाला कुणाशी, एखाद्या वस्तूशी, शब्दाशी. आता हर्षवर्धनला हर्षवर्धनच का म्हणायचं आणि तय्यब सरला तय्यबच का म्हणायचं, आहे की नाही? त्या व्यक्तीची ओळख होण्यासाठी आपण दिलेलं एक नाव आहे, त्या व्यक्तीला शब्दानं जोडलं म्हणून शब्द साहचर्य झालं, आहे की नाही? आता खडूला खडूच का म्हणायचं? त्याची आयडेंटिफिकेशन ओळखायला यावं, त्याचं ओळख काहीतरी निर्माण व्हावी म्हणून त्या खडू सारख्या दिसणाऱ्या किंवा त्या फळ्यावरती लिहिणाऱ्या वस्तूला आपण खडू म्हणतो, आहे की नाही? हा, कुणाला पण खडू म्हणत नाही आपण. खडू कुणाला पण म्हणतो का? नाही. नाही. त्या विशिष्ट वस्तूला कुणाला पण म्हणतो का? नाही. नाही. म्हणजे ती वस्तू ओळखू यावी म्हणून त्या वस्तूला शब्दाशी जोडणं, सहचर्य करणं, असोसिएट करणं. शाळेला शाळाच का बरं म्हणतो? की त्या शाळेची ओळख व्हावी म्हणून तर आपण शाळा या शब्दानं त्या वस्तूची आपण ओळख केली. शाळा, विद्यार्थी, त्या मुलं तर सगळीच आहेत, पण विद्यार्थी ठराविक म्हणतो. जे शाळेला जातो, शाळेचा गणवेश परिधान करतो, त्यालाच आपण काय म्हणतो? विद्यार्थी म्हणतो. म्हणजे बघा, त्या वस्तूची, त्या व्यक्तीची ओळख आपण त्या शब्दाशी केली म्हणून त्याला शब्द साहचर्य म्हणायचं. आंब्याला आंबाच का म्हणायचं? तर त्या आंब्यासारख्या म्हणजे त्या वस्तूला जो गोड आहे, कैरी असताना जो खट्टा लागतो त्याला आपण म्हणतो आंबा. म्हणजे वेगवेगळ्या गुणवैशिष्ट्यांच्या समुच्चयाला जे आपण नाव देतो, ते नाव त्या वस्तूशी दिलेलं असतं. त्याच्यामध्ये शब्दाशी त्याचा आपण काय करतो? संबंध जोडतो आणि आपण त्याला, हे झालं शब्द साहचर्य अध्ययन. लक्षात आलं? शब्दाचा वस्तूला शब्दाशी जोडणं. मग गुणित भेदाभेदन पुढचं आहे. गुणित भेदाभेदन म्हणजे फरक करणं. फरक कुठं करायचा आहे? ज्या वेळेस तुम्हाला एखादी गोष्ट कळली, एखाद्या गोष्टीमधले गुण कळले, आहे की नाही? पक्षी कुणाला म्हणायचं कळलं. आता पक्षी कुणाला म्हणायचं? जे आकाशात उडतात पक्षी.
हा, जे आकाशात उडतात. फक्त नुसतं ते उडणाऱ्याला म्हणतात का? मग विमान पण आहे की विमानाला म्हणायचं का पंख? पंख असणारे पक्षी. हा, पंख आहेत. विमानाला बी 2 पंख आहेत. मग त्याला म्हणायचं का विमानाला पक्षी म्हणून? पंख हलतात विमानाचे पंख हलतात. सजीव हा असतात पक्षी. हा, सजीव. म्हणजे बघा ना, नीट व्याख्या करा, व्यवस्थित व्याख्या करा पक्षीची. जी ज्याला 2 पाय सजीव असतात. हा, पक्ष्याचे पंख हलतात, विमानाचे पंख हलत नाहीत. त्याच्यासाठी सरांनी आता शब्द दिला ना, जे सजीव आहे. सजीव हा, आलं का ते लक्षात? पक्षी हा, जे सजीव आहेत, ज्याला 2 पाय आहेत, ज्याला चोच आहे, 2 डोळे आहेत, हा, जे हवेत उडू शकतात, जे अंडी घालू शकतात, त्यांना आपण पक्षी म्हणतो. बरोबर आहे? हे शब्द साहचर्य केलं की ह्यालाच म्हणायचं पक्षी, बाकी कुणाला पक्षी म्हणायचं नाही. म्हणून आपण विमानाला पक्षी म्हणत नाही. आलं का लक्षात? आता पहा, आता हे शब्दाचं साहचर्य दिलं आणि म्हणून आपल्याला प्रत्येक गोष्ट कळली. बरोबर? आता ह्याच्या बरोबर मला सांगा, गुणित भेदाभेदन करायचंय. आता आपण फळांची नावं सांगा. सांगा बघू, विविध फळांची नावं सांगा सफरचंद बघू. सफरचंद हा केळी हा पेरू, कलिंगड, पपई, हा चिकू हा, बघूयात किती जणांना किती नावं सांगता येतात. हा डाळिंब, हा चिकू, डाळिंब संत्री मोसंबी हम्म आंबा हम्म केळी चिकू हम्म आणि टरबूज, हा, हा कलिंगड पण कलिंगड, येतं. कलिंगड, टरबूज, खरबूज. हा, भरपूर आले तीच नावं. हा, दुसरी ती सोडून आहे ना काय? केळी. अजून आता मला सांगा, आता हे तुम्ही सगळे खाल्लेले आहेत म्हणून नावं सांगितली. खाल्लेले असेल तरच आपण याच्यामध्ये फरक करू शकतो. आता मला याच्यामध्ये तुम्ही 3 गोष्टीमध्ये फरक करून दाखवा. गोड फळं वेगळी करा, गोड असणारी, तुरट असणारी आणि आंबट असणारी. गोड असणारे सफरचंद हा, आणि आंबट असणारी, अशामध्ये वर्गीकरण करा. तुरट असणारे तुरटचं माहिती नाही. आता हे कधी करू गोड शकता तुम्ही? गोड, आंबट, खाल्ल्यावर तुरट कधी करू शकता फरक मला सांगा पाहू. जेव्हा आपण खायला जातो तेव्हा आपण ते चव म्हणून ओळखू नाही, शकतो. जेव्हा तुम्ही याला पाहिलेलं असेल, स्वतः तुम्ही खाल्लेलं असेल, अनुभवलेलं असेल तेव्हाच. म्हणजे तुम्ही 1 ते 4 स्टेप मधून जर गेलेला असाल तरच तुम्हाला 5वी स्टेप करता येते. बरोबर आहे का? चुकीचं आहे माझं? बरोबर आहे का? पहा, म्हणून सर पहिली स्टेज दुसऱ्या स्टेजवर अवलंबून आहे, दुसरी मग तिसऱ्यावरती आहे. हेच तर गॅग्नेला सांगायचं आहे. हे चेन लर्निंग का होतं? जोपर्यंत तुम्ही त्या आंब्याला पाहत नाही, त्याला खात नाही, तोपर्यंत तुम्ही त्याला कुठल्या कॅटेगरीमध्ये आहे त्याचं वर्गीकरण करू शकता का? क्लासिफिकेशन करू शकता का? करू शकत नाही. हा प्रामाणिक मुलगा आहे, हा खोटारडा आहे, हा चाड्या लावणारा आहे, कधी सांगू शकाल? जेव्हा तुम्ही पाहिलेलं असेल, जेव्हा त्याला तुम्ही अनुभवलेलं असेल, जेव्हा तुम्ही त्याच्याकडून धोका खाल्लेला असेल, तेव्हा तुम्ही त्याच्यातलं फरक करू शकाल ना. म्हणून बहुगुणित भेदाभेदन जे आहे, हे क्लासिफिकेशन करत असताना तुम्हाला वरच्या 4 पायऱ्यातून जावं लागेल. कारण हा बहुगुणित भेदाभेदन म्हणजे तुम्ही त्या वस्तूला, त्या व्यक्तीला तुम्ही जवळून पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे आणि मगच तुम्ही ते समजून त्याच्यामध्ये प्रकार करा. अध्ययन करत असताना हेच होणार आहे. वर्गीकरण करा, प्रदूषणाचे प्रकार लिहा, प्रदूषणानुसार किंवा त्या गोष्टीनुसार त्याचं वर्गीकरण करा. सपुष्प, अपुष्प वनस्पतींचं वर्गीकरण करा, आहे की नाही? हे सगळं करत असताना आपल्याला हे बहुगुणित भेदाभेदन करत असताना अगोदर पूर्वीच्या गोष्टी माहित पाहिजे आपल्याला. येस ऑर नो? बरोबर आहे, चुकीचं आहे? हो हो सर. सर. हा, आता येतो संबोध लर्निंग, कन्सेप्ट लर्निंग. एखादी गोष्ट शिकायची, आता जसं की कन्सेप्ट असेल तर प्रत्येकाची काही ना काही कन्सेप्ट असते. बरोबर आहे की नाही? आता मी सांगितलं तुम्हाला, पक्षी ही एक कन्सेप्ट आहे. कोणाला पण पक्षी म्हणतो का आपण? प्राणी, कुत्र्याची सुद्धा एक कन्सेप्ट आहे. कोण सांगेल बरं कुत्र्याची कन्सेप्ट? कुत्रा कोणाला पण म्हणतो का आपण? नाही, कोणाला म्हणतो मग कुत्रा? बरोबर, जे सजीव आहेत ते सजीव तर आपण सगळेच आहेत. मी पण सजीव आहे, तुम्ही पण सजीव आहात, सजीव सगळेच आहेत. दिसण्यावरनं सर. म्हणजे काय सांगावं लागेल तर परफेक्ट त्याची 4 तुम्हाला पाय, 1 शेपूट. 1 शेपूट, 4 पाय, शेळीला पण असतात. सर आवाज जो गुंजण्याची भोंग पद्धत. भोंभोज करता. अजून आहे की नाही?
म्हणजे कुत्र्याची जर कन्सेप्ट आपल्याला करायची असेल, कुत्र्याची जर व्याख्या करायची असेल, तर ज्याला 4 पाय असतात, जे सजीव असतात, एक शेपूट असते, ज्याला 2 डोळे असतात, एक नाक असते, आहे की नाही. त्याचबरोबर कुत्रा म्हणजे काय वैशिष्ट्य आहे त्याचं, तर सारखं ते जीभ बाहेर काढतं, आहे की नाही. भो भो म्हणून जीभ भुंकतं, बाहेर. भो भो म्हणून भुंकतं. त्या कुत्र्यांचे वेगवेगळे कलर असतात, पांढरा, काळा, आहे की नाही. ते काही काही कुत्रे लांब केसाचे असतात, काही बिन केसाचे असतात, काही कुत्रे शेपूट कापलेले असतात. या सगळ्या गुणांना असणाऱ्या गोष्टीला आपण कुत्रा म्हणतो. ही झाली त्या गोष्टीची कन्सेप्ट. ही कन्सेप्ट जोपर्यंत लर्न होत नाही तोपर्यंत आपण काही गोष्टीचं तत्व शिकू शकत नाही. त्यामुळं बहुगुणित भेदाभेदानंतर ना आपण म्हणजे बघा 4 पाय म्हशीला पण आहेत, 4 पाय शेळीला पण आहे. शेळीची उंची कुत्र्याची उंची सरासरी सेमच असते. मग भेद काय केलं आणि त्याच्यानुसार मग आपण कन्सेप्ट काय केली की हे दिसणार. शेळी पण काळी असते, कुत्रा पण काळा असतं. काय फरक आहे? शेळी म्या करते, कुत्रा काय करतो? भोभू करतो, आहे की नाही. फरक आहे. आणि हा फरक तो तुमच्या कन्सेप्ट मध्ये आला पाहिजे. प्रत्येक गोष्टी फक्त ह्याचीच करत नाही, तर आयुष्यामधल्या आणि भविष्यामधल्या आणि आपल्या जीवनामधल्या प्रत्येक गोष्टीची कुठे ना कुठे आपल्याला एक कन्सेप्ट असते. झाडाची कन्सेप्ट आहे, पाण्याची कन्सेप्ट आहे. कशाला पण पाणी म्हणत नाही आणि कशाला पण दारू म्हणत नाही आणि कशाला पण आपण ज्यूस म्हणत नाही. प्रत्येकाला काही ना काही कन्सेप्ट आहेत, त्याच्यातूनच आपण शिकत असतो आणि ह्या कन्सेप्ट लर्निंग होते. आणि ही कन्सेप्ट लर्निंग 6व्या स्टेजला आहे. 7वा आहे स्तर, तत्वांचे किंवा नियमांचे अध्ययन. आपण लर्निंग करतो आणि लर्निंग झाल्यानंतर ना प्रत्येकामध्ये काही ना काही असे नियम असतात, काही ना काही असे तत्व असतात आणि त्या तत्वानुसार ह्या सगळ्या गोष्टी जमत असतात. आता हेच जर उदाहरण एका ह्याच्यात बसवायचं झालं तर बघा, ज्यावेळेस क्रिकेट खेळला जातो बघा, बॉलर बॉलिंग करत असताना त्याला संकेत मिळाला की बॉल टाकतो, बरोबर आहे की चुकीचं आहे? कुणाकडून त्याला संकेत मिळतो? कुणाकडून मिळतो? अंपायर कडून. अंपायर कडून मिळतो, बरोबर की नाही. त्यानं हात टाकला की मग हा बॉल टाकायला चालू करतो आणि ह्या शृंखला निर्माण होतात. मग चेन लर्निंग होते, मोटार चेन होते, आहे की नाही. मग शब्द साचर येतो, तो आऊट झाला की त्यानं 6 मारलं की 4 झाला, एलबीडब्ल्यू झाला. शब्दाला आपण सहचार्य केलंय त्या गोष्टीला, आहे की नाही. एलबीडब्ल्यू कशाला कशाला म्हणतात, आऊट कशाला म्हणतात, कॅच कशाला म्हणायचं, 6 कशाला म्हणायचं, हे शब्द साचर आहे. मग बहुगुणित भेदाभेदन करतो आपण. त्यानं काय केलं, काय नाही केलं, कोण चांगला खेळू शकतो, सचिन चांगला आहे की राहुल द्रविड चांगला आहे की तुमचे आत्ताचे ते मग धोनी असेल, मग कोहली असेल. आपण फरक करतो, प्रत्येकाच्या गुणानुसार फरक करतो, प्रत्येकाच्या खेळानुसार फरक करतो, आहे की नाही. मग कोण कसा खेळतो, कुणाचे हेलिकॉप्टर शॉट असतात, कुणाचे कसेच आहे, कुणाचं काय आहे, या सगळ्या गोष्टी बघा एखाद्या लर्निंग मध्ये सुद्धा याला हे 8चे 8 सुद्धा स्तर येतात. आणि ह्या स्तरामधला उच्च स्तर आहे तो म्हणजे तत्वांचं किंवा नियमांचं अध्ययन. आपण बॉलिंग टाकताना सुद्धा नियम पडतात बघा, ते तत्व शिकावं लागतं. बॉलिंग म्हणजे सहज काम नाही, घेतला बॉल फेकून दिला आहे का. काय काय रूल येतात, बॉलिंग करताना सुद्धा नियम आहेत की नाही. होय. काय नियम येतात बरं? रेषेच्या बाहेर पाय बॉलिंग करताना रेषेच्या बाहेर जर पाऊल पडला तर काय होतं, त्याला कसला बॉल म्हणायचं? नो बॉल. उठला आहे का नाही, त्याला काही तत्व आहे का नाही. का उठलं नुसतं पळालं घेऊन टाकला बॉल म्हणजे बॉलिंग झालं का? नाही. बॉल फेकताना दिलेल्या 2 रेषेमध्ये व्हाईट बॉल कशाला म्हणायचा, आहे की नाही. फेकताना मग तो आऊट झाल्यानंतर एलबीडब्ल्यू कशाला म्हणायचं, बाउन्स कशाला म्हणायचा, त्यानंतर कसलं स्पिनर असतंय, परत ते फास्टर असतंय, आहे की नाही. खूप असे प्रकार आहेत. हे तत्व नियम धरूनच आपल्याला बॉलिंग करावी लागते. उगाच उठलं म्हणजे नाही. शिकवताना सुद्धा तसंच आहे. आपण शिकवताना सुद्धा नियमांचं तत्वांचं पालन करून शिकवतो, बरोबर आहे की नाही. शिकवताना आपण वेगळे हातवारे असं ओरडून शिकवतो, उगं मारून शिकवतो. काय करतो आपण? मारूमारी करून शिकवतो का? सारखंच ओरडतो का? नाही. हा, नाही. सांगा. त्यामध्ये हे समजून घेण्यामध्ये काही नियम, काही तत्व आहेत की नाही? आहे. हो सर. आणि हेच तत्व ह्या तत्वानुसार शिकत असतो असं तो सांगतो. आता शेवटचं आहे ते म्हणजे समस्या उकलन. समस्या उकलन एकच
समस्या उकलन म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग. एखादी जेव्हा समस्या येते आणि ती सोडवण्यासाठी आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ह्या 8 गोष्टी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे. ह्या 8 गोष्टी जेव्हा माहित होतील तेव्हाच आपण एखाद्या समस्येवरती समाधान करू शकतो, त्याच्यातून बाहेर पडू शकतो, अन्यथा बाहेर पडू शकत नाही. बरोबर आहे? एखादा तुमचा जिवलग मित्र तुमच्याशी बोलत नसेल, ही समस्या आहे. तर ती त्याचं काय कारण असेल बाबा, एवढा माझा चांगला मित्र आहे, तो असा आहे तसा आहे, आपण काहीतरी शोधतो की नाही? म्हणजे समस्या उकलन करण्यासाठी या वरील 7 पायऱ्या माहीत असणं गरजेचं आहे. तरच आपलं अध्ययन होऊ शकतं, अन्यथा होऊ शकत नाही. हे असं जी काही हिरार्ची आहे गॅग्नेची, ती लर्निंगची पूर्णपणे ह्याच्यावरच अवलंबून आहे. आलं लक्षात तुम्हाला? आता पुढची जी काही हे आहेत थेअरी आणि उपपत्ती ते पुढील तासामध्ये पाहूयात. आपण इथंच थांबूया आणि भेटूयात नंतरच्या पुढच्या तासामध्ये. संध्याकाळ तुम्ही तास टाकेल गणिताचा. चालेल. थँक्यू सर. ओके. सर थोडं लवकर टाका सर.